गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यूइंग विथ द टीटी. टीटी मध्ये बेटा काल मी तुम्हाला होमवर्कसाठी एक सम दिलं होतं, तेच गणित आता मी आज इथे पुन्हा सोडवतो. ठीक आहे. गणिताचं क्वेश्चन जे होतं ते मी तुम्हाला दिलेले होते. ठीक आहे. आता मी इथे वाचतोय काय काय दिलंय, काय काय गिवन थिंग्स व्यवस्थित सगळ्याचे सगळं सम सोडून दाखवतो. काय म्हणतो बेटा, अ सिस्टम हॅज 3 डेटा इनपुट्स. किती इनपुट्स आहे बेटा? 3 डेटा इनपुट्स आहे, म्हणजे 3 इनपुट आहे. एवढं लक्षात आलं पहिल्या याच्यात 3 इनपुट्सचं आहे. बरं, पुढे काय म्हणतोय, अँड आउटपुट ऑफ द सिस्टम इज 1. 3 इनपुट आणि आउटपुट किती बेटा? आउटपुट एकच आहे. 3 इनपुट आणि 1 आउटपुट. जर सिंगल आउटपुट आहे आणि मल्टिपल इनपुट आहे म्हणजे हे गणित माझं मल्टिप्लेक्सर झालं, हे फिक्स झालं. ठीक आहे. आता सध्या आपण सगळे मल्टिप्लेक्सरचे गणित घेतोय म्हणून हे लक्षात येत आहे की हे गणित मल्टिप्लेक्स आहे. पण एक्झाममध्ये असं सांगितलेलं नसेल की गणित मल्टिप्लेक्सर आहे का डिमल्टिप्लेक्सर आहे. मग ओळखायचं कसं ते कळालं? 3 इनपुट आणि एकच आउटपुट आहे म्हणजे हे गणित माझं कशात झालं बेटा? मल्टिप्लेक्सरचं. पहिला फंडा. पुढचा फंडा तो काय म्हणतोय, अँड आउटपुट ऑफ द सिस्टम इज 1. 1 कधी आउटपुट आहे? व्हेन ॲटलिस्ट 2 बिट्स ऑफ द इनपुट आर 1. व्हेन ॲटलिस्ट, आता ॲटलिस्ट 2 इनपुट्स, ॲटलिस्ट 2 इनपुट्स, ॲटलिस्ट 2 इनपुट्स ऑफ द बिट्स आर किती बेटा? 1. म्हणजे ॲटलिस्ट 2 इनपुट्स. ॲटलिस्ट किती इनपुट्स बेटा? 2 इनपुट्स. म्हणजे काय, तो काय म्हणतोय, कमीत कमी 2 इनपुट माझे काय पाहिजे बेटा? 1. ॲटलिस्ट 2 इनपुट्स मस्ट बी इक्वल टू द 1. ॲटलिस्ट 2 म्हणतोय. आता याचं मिनिंग ॲटलिस्ट म्हणतोय बेटा. आता प्रोबॅबिलिटी मध्ये आपण हे कन्सेप्ट शिकलोय. ॲटलिस्ट म्हणजे काय? कमीत कमी 2, त्याच्यापेक्षा जास्त चालतील. आता हे जे बोललो ते मराठीत लिहून घेतलं तर हेच आहे. ॲटलिस्टचं मिनिंग काय? कमीत कमी 2 1 पाहिजे. कमीत कमी 2 1 पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त 1 चालतील. कमीत कमी 2 1 पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त 1 चालतील. ठीक आहे. कमीत कमी 2 1 पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त 1 चालतील. पण 2 पेक्षा कमी 1 चालणार नाही. कमीत कमी 2 1 पाहिजे म्हणजे पाहिजे, तरच माझा आउटपुटला काय बेटा? 1 येईल, अन्यथा 1 येणार नाही. बरं, राईट द ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल पण काढायचं आहे. राईट द ट्रूथ टेबल अँड इम्प्लिमेंट इट बाय युजिंग कुठलं बेटा? 8:1 मार्क्स. राईट द ट्रूथ टेबल अँड इम्प्लिमेंट इट बाय युजिंग 8:1 मार्क्स. आता 3 इनपुट आहेत. सपोज त्या इनपुटची नावं दिले A, B आणि C, आणि हा Y माझा काय असेल बेटा? आउटपुट. ठीक आहे. आणि इकडे आपण लिहून घेऊ सिरियल नंबर. इकडे काय टाकून देऊ बेटा? सिरियल नंबर. फाईन. सिरियल नंबर का, तर आपल्याला लक्षात येईल की किती 0 1 2 3 याच्या हिशोबाने तुम्हाला सिरियल नंबरचा फायदा होईल. ठीक आहे. बरं, आता इथे सगळ्यात पहिले 3 इनपुट्स आहेत. 3 इनपुट्स, मॅक्सिमम पॉसिबल आउटकम्स किती देईल? 8. माहिती आहे 2:3 इज इक्वल टू 8. माहिती आहे बेटा? म्हणजे 3 कॉइन टॉस केले तर मॅक्सिमम पॉसिबिलिटीज 8 येतात. ठीक आहे. मग कसे? 4 वेळेस 0, 1 2 3 4, 1 2 3 आणि 4. फाईन. पुढे 2 मिनिटं फक्त. ओके. पुढे आता 2 वेळेस 0, 2 वेळेस 1, पुन्हा 2 वेळेस 0, 2 वेळेस 1, पुन्हा 0 1 0 1 0 1 0 1. ओके. आता आणि सिरियल नंबर इकडे टाकून देऊ. 0 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे. हे एवढे झाले आपले. आता त्यांनी जे सांगितलंय त्याच्या हिशोबाने बघू आपण. आता तो काय म्हणतो बेटा? आउटपुट 1 येईल, पण जेव्हा कमीत कमी 2 इनपुट्स 1 असतील. कमीत कमी 2, इथे एकही नाही आहे. कमीत कमी 2, इथं एकच आहे, इथं पण एकच आहे, इथं 2 आले, म्हणजे इथे माझा आउटपुट काय बेटा? 1 येईल. ठीक आहे. कमीत कमी 2 तुमचे 1 पाहिजे. कमीत कमी 2, इथे एकच आहे, इथे पण 2 आले, म्हणजे इथे 2 आले. कमीत कमी 2, इथे पण 2 आहे, इथं पण आलं. 2 पेक्षा जास्त चालतील ना? 2 पेक्षा जास्त चालतील. येस, पण 2 पेक्षा कमी नाही चालणार. ॲटलिस्ट म्हणतोय. भरपूर मुलांनी काल सम सोडवले, पण त्यांनी इथे 0 लिहिला होता, इथं पण काय बेटा? 1 येईल. त्यांनी काय कन्फ्युजन काढलं की ॲटलिस्ट 2 म्हणजे एक्झॅक्टली 2 नाही म्हणत येतो. एक्झॅक्ट 2 नाही म्हटला, हे लक्षात ठेवा. तो एक्झॅक्ट 2 बोलला का? नाही. ॲटलिस्ट 2. इथे 0 कधी आला असतं बेटा? म्हणजे बाकीच्या सगळ्याच्या ठिकाणी आपल्याला 0 लिहायचे, तेवढं तर कळालंय. बाकी सगळ्याच्या ठिकाणी 0 लिहायचं. मग इथे 0 कधी आला असता? जेव्हा त्यांनी काय सांगितलं असतं? एक्झॅक्ट 2. जेव्हा त्यांनी काय सांगितलं असतं? एक्झॅक्ट 2. पण तो ॲटलिस्ट 2 म्हणतोय. ॲटलिस्ट 2 म्हटला त्याच्यामुळे इथे काय बेटा? 1 येईल. त्याच्यामुळे इथे काय होऊन जाईल? 1 येईल. कळालं? कमीत कमी 2 पेक्षा जास्त चालतील.
कमीत कमी दोन पेक्षा जास्त चालतील. मग 2 पेक्षा जास्त किती मोने? 3 मोने चालतील. ठीक आहे. मग आता याच्यावरनं आपण y इज इक्वल टू लिहिणार आहे. y इज इक्वल टू समेशन ऑफ m. y इज इक्वल टू समेशन ऑफ m. आता सिरियल नंबर काय आलेले हे कळेल. सिरियल नंबर काय आलेले बेटा? 1 कुठे कुठे आहे ते बघ. 3 ला 1 आला, 5 ला, 6 ला, 7 ला. म्हणजे इथे आतमध्ये काय 3, 5, 6 आणि इथे किती आलं? 7. तो टेबल पण आपणच काढलं. y इज इक्वल टू समेशन ऑफ m आपणच काढलं. आणि आता पुढे y इज इक्वल टू किती बेटा? m3 प्लस m5 प्लस m6 प्लस m7. ओके. आणि मग आता इथे मल्टिप्लेक्सर. आणि मग इकडे काय करायचं बेटा? आपला मल्टिप्लेक्सर. मल्टिप्लेक्सर काढताना किती एस टू किती आहे मग बेटा? 8:1 मग येईल. राईट. आतमध्ये लिहून घेतलं 8:1 मग. 8:1 मग. आता 8:1 कसं काय? याच्यात पण दिलेलं आहे, सम मध्ये पण सांगितलंय आणि याच्यात पण लक्षात येतं आपल्या 7 पर्यंत गेले. 7 पर्यंत म्हणजे कुठलं आहे बेटा? 8:1 आहे. मग इथे काय आतमध्ये D0, D1, D2, D3, D4, D5, D6 आणि D7. ठीक आहे. ओके. आणि इथे सगळ्यात शेवटी ग्राउंडवाला. पहिले ग्राउंडवाला दाखवून देतो. ओके. आता इथे काय म्हणते? 3, 5, 6, 7. पहिले तर लॉजिक 1. कशाला? 3, 5, 6, 7. 7 ला आहे, त्याच्यानंतर 3 ला आहे, 5 ला आहे, 6 ला आहे. ठीक आहे. इथे काय आलं तुमचा? लॉजिक 1. लॉजिक 1. बाकी सगळेच्या सगळे तुमचे काय येतील बेटा? लॉजिक 0. बाकी सगळेच्या सगळे काय येतील? लॉजिक 0. हे सगळेच्या सगळे काय आले बेटा? लॉजिक 0. ओके. 8:1 आलं आणि एकच आउटपुट म्हणजे तो काय आला? y वाला आउटपुट आला. y वाला आउटपुट. आता काय बाकी आहे? सिलेक्ट लाईन्स काढायचे झाले तर 8:1 आहे. 2:2 चौकोनी डब्बा इज इक्वल टू 8. 2:2 किती बेटा? 3. 2:3 इज इक्वल टू 8. मग इथे सिलेक्ट लाईन्स किती दिली? पुन्हा 3. S0, S1 आणि S2. S0, S1 आणि S2. हे झालं माझं टोटल सम. हे झालं माझं कालचं टोटल सम. कळलं बेटा? इथे आपल्याला नवीन काय होतं? तो टेबल पण काढ, खालचं y इज इक्वल टू समेशन ऑफ m ते पण काढ आणि मग तू काय कर? डिझाईन कर. डिझायनिंग कर. कळालं बेटा? चलो व्हिडिओ पॉज करायचा. ज्यांचं चुकलं असेल किंवा ज्यांचं बरोबर असेल त्यांना अभिनंदन. पण ज्यांचं चुकलं असेल त्यांनी प्लीज व्यवस्थित कॉपी करून घ्या. ठीक आहे. व्हिडिओ पॉज करून सगळ्याच्या सगळं सम कॉपी करून घ्यायचं आहे. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढे आता अपेक्षा ठेवतो झालं असेल. सगळ्यांनी लिहून घेतलंय. ओके. क्वेश्चन घ्या आता पुन्हा. इम्प्लिमेंट द फॉलोइंग लॉजिक एक्सप्रेशन. Implement the following logic expression using mux. F into the bracket a, comma b, comma c is equal to summation of 2, 4, 5, 7. 2, 4, 5, 7. ओके. आता कोणीही काहीच करायचं नाहीये. सगळ्यांचं लक्ष इकडे. आता ना बेटा इथे एक महत्वाचा फंडा. कुठला मक्स काढायचा हे त्यांनी दिलेलं नाहीये. ठीक आहे. कुठला मक्स सांगितलाय का? 8:1 आहे का 4:1 आहे का 16:1 आहे? सांगितलंय काही? अजिबात नाही. मग ते तुम्हाला ओळखायचं आहे. आत्तापर्यंत सगळ्या संस्थांमध्ये तुम्हाला दिलेलं होतं कुठला मक्स आहे काय नाही. फक्त एवढं म्हणतोय. मग या गिवन थिंगवरनं कसं का ओळखायचं? तर इनपुट्स बघा बेटा. त्याचे इनपुट्स किती आहेत? A, B, C. म्हणजे किती इनपुट्स आले? 3. जर 3 इनपुट्स असतील तर माझ्या डोक्यात ट्यूब लगेच पेटायला पाहिजे. जर 3 इनपुट असतील तर 2:3 म्हणजे किती आले बेटा? 8. म्हणजे याला 8च इनपुट आहेत. याच्यापेक्षा एकही जास्त येणार नाही. कसं काय ओळखलं? A, B, C याच्यावरनं लक्षात घेतलं की याला 3 इनपुट आहेत. 3 इनपुट्स 3च इनपुट आहेत. मग therefore 2:3 इज इक्वल टू 8. म्हणजेच किती आला? 8:1 मार्क्स. किंवा आन्सर मध्ये पण लिहून टाका. ॲज देअर आर. इथे पण लिहा बेटा. ॲज देअर आर
3 inputs, as there are 3 inputs, therefore 2 raised to 3 is equal to 8. Therefore totally किंवा therefore 8 as to 1 marks. therefore कुठला मार्क्स आला बेटा 8 as to 1 marks. कसं काय काढलं कळालं. आणि मग नंतर याला f into the bracket a, b, c is equal to पुन्हा m2 plus m4 plus m5 plus काय बेटा m7. ओके. आणि मग इथे खाली पुन्हा 8 as to 1 मार्क्स काढायचा. ओके. इथं काही d0, d1, d2, d3, d4, d5, d6, d7 आणि पुन्हा इथे ग्राउंड. ओके फाईन. बरं मग आता इथे सगळ्यात पहिले d7, त्याच्यानंतर d2 झाला, 4, m4 आणि 5. या सगळ्यांना काय बेटा आता लॉजिक 1. बाकी सगळेच्या सगळे कुठे कनेक्टेड असेल बेटा लॉजिक 0 ना. हे सगळेच्या सगळे कुठे बेटा लॉजिक 0. पुन्हा एकच आउटपुट तो म्हणजे y. इथं 8 as to 1 मार्क्स काय बेटा 8 as to 1. पुन्हा 2 as to 3 is equal to 8 येतं म्हणून 3 सिलेक्ट लाईन्स 1, 2 आणि 3. S0, S1 आणि S2 सिलेक्ट लाईन्स किती आले बेटा 3. S0, S1 आणि S2. कळाले. आता ह्या गणितामध्ये कुठला मार्क्स काढायचा हे दिलेलं नव्हतं ते आपण ओळखलं. ट्विस्टिंग करतायत बेटा. या गणितामध्ये कुठला मार्क्स काढायचा हे तुम्हाला दिलेलं नव्हतं ते आपण ओळखलं. ठीक आहे. चलो व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळ्याच्या सगळं व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळ्याच्या सगळं व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळ्याच्या सगळं व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. ओके झालं असं अपेक्षा ठेवतो. पुढचा क्वेश्चन घ्या. implement the following function by using 4 as to 1 marks. Implement the following function by using 4 as to 1 marks. 4 as to 1 marks. कुठला मार्क्स आहे ते सांगितलेलं आहे आणि y is equal to summation of n ब्रॅकेटच्या आत पुढे 0, 1, 3. ओके. कुठला मार्क्स आहे ते पण दिलेलं आहे. y is equal to summation of m ते पण सांगताय. मग y is equal to इथे किती m0 plus m1 plus m3. m0 plus m1 plus किती बेटा m3. मग इथे पुन्हा आता हा कुठला मार्क्स आहे बेटा तोच सांगते मला 4 as to 1 मार्क्स आहे. हा कुठला मार्क्स आहे बेटा 4 as to 1 मार्क्स. मग इथे 4 as to 1 मार्क्स 4 as to 1 कुठले d0, d1, d2, d3 आणि अजून एक कुठले बेटा ग्राउंडवाला खाली जाऊ द्या. ओके. त्याच्यानंतर पुन्हा आता कुठला बेटा 0, 1 आणि 3. पहिले 3 ला खाली जाऊ देतो 3. इकडे 0 हा 1. ठीक आहे. इथं काय लॉजिक 1. फाईन. आणि इकडून खालच्या साईडला तुमचा काय बेटा लॉजिक 0. ठीक आहे. आणि एकच आउटपुट. एक आउटपुट म्हणजे कुठला आला y. आता सिलेक्ट लाईन्स पुन्हा 2 raised to चौकोनी डब्बा इज इक्वल टू 4. 2 raised to किती बेटा 2. 2 raised to 2 इज इक्वल टू 4. मग किती सिलेक्ट लाईन्स येते बेटा पुन्हा 2च. ही एक सिलेक्ट लाईन, ही एक सिलेक्ट लाईन, S0 आणि S1. ठीक आहे. 2 सिलेक्ट लाईन्स इथे आल्या. कळालं बेटा. गणित एकदम सोपे व्यवस्थित लक्षात घेतलं तर हा टाईपची गणित अवघड नाही आहेत. ठीक आहे. या टाईप म्हणजे मल्टिप्लेक्सरमध्ये पण आपण 2 टाईप डिझायनिंगचे ट्रीचे वगैरे बघितले, ट्रीचे गणित बघितले आणि हे डिझायनिंगचे गणित बघितले. ठीक आहे. दोघांना 2-2 दिवस दिलेले आहेत बेटा. ठीक आहे. मग ट्रीच्या पण गणितांना 2 दिवस दिले, याला पण 2 दिवस दिले. ठीक आहे. कळतंय. उद्यापासून माझा एक नवीन कन्सेप्ट चालू होईल. तो म्हणजे कुठला असेल डिमल्टिप्लेक्सर. कुठला असेल बेटा डिमल्टिप्लेक्सर. त्याच्यासाठी मल्टिप्लेक्सरची थेअरी पार्ट सगळ्याच्या सगळ्या वाचून ठेवा. त्याच्या बिलकुल बऱ्यापैकी ऑपोजिट तुमचं डिमल्टिप्लेक्सर होणार. त्याच्या बऱ्यापैकी ऑपोजिट तुमचं काय होणार बेटा डिमल्टिप्लेक्सर. खूप जास्त चेंज नाही आहे, बऱ्यापैकी ऑपोजिट त्याचं काय बेटा ते डिमल्टिप्लेक्सर आहे. कुणाचं ऑपोजिट? मल्टिप्लेक्सरच्या ऑपोजिट आपलं काय असतं डिमल्टिप्लेक्सर.
ते उद्यापासून मी चालू करेल. ठीक आहे. चलो व्हिडिओ पॉज करायचा आधी सगळ्याच्या सगळं व्यवस्थित लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून. ओके. अपेक्षा ठेवतो सगळ्यांचं झालं असेल. दॅट्स ऑल. आता आपण उद्यापासून डिमल्टिप्लेक्सला चालू करू. ठीक आहे बच्चा लोग. थँक्यू. गुड डे.